मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये रंगीबेरंगी फुलोसे मुळे रंगपंचमी उत्सवाला सांस्कृतिक रंग चढल्याचं पाहायला मिळालं। रामलीला उत्सव समितीच्या वतीने वडाळा परिसरामध्ये रंगपंचमी उत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। भाजपा प्रदेश अध्यक्ष संजय ठाकूर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित नागरिकांवर फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने रंगपंचमीचा आनंद लुटला। रामलीला उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। संजय ठाकूर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली तसंच उदय प्रताप आणि सिद्धिविनायक मंदिराचे माजी सदस्य यांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला। रंगांच्या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत वडाळ्यामधील या कार्यक्रमात आज एक विशेष उपक्रम पाहायला मिळाला। जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा इथे सन्मान करण्यात आला। या निमित्ताने महिलांच्या योगदानाला सलाम करण्यात आला। लाइट ऑफ करा। मुंबईत रामलीला उत्सव समितीतर्फे आज जो येथे एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं। रंगबिरंगी फुलो से होळी निमित्त हा कार्यक्रम करण्यात आला होता आणि या ठिकाणी जागतिक महिला निमित्त आज काही महिलांचा ज्यांनी त्यांच्या विविध क्षेत्रातील जे ते कामाचा उल्लेख केला आणि त्यांचा गौरव करण्यात आलाय। काही महिला आपल्या सोबत आहेत। या जे ते ट्रस्टीचे म्हणजे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत संजय ठाकूर यांच्याकडून ह्या सर्व महिलांचा तो सत्कार करण्यात आलाय। सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो। ताई काय सांगाल, आज तुमचा इथे सत्कार करण्यात आलाय, कसं वाटतंय? खूपच छान वाटते, कारण की आम्ही पण सेम फील्ड मध्ये आहे। किती वर्ष झाले आम्ही दूरदर्शनसाठी काम करते, PTI साठी असं काम करते, पण असं आम्हाला कोणीतरी कौतुक करते हे आम्हाला खूपच छान वाटते आणि खरंच आम्ही तिला थँक्यू बोलणार की असं आमच्या मने तिच्यामध्ये किती अभिमान आहे। आणि आज मॅरी डे है, वुमेन्स डे है, म्हणून सगळ्याला हॅपी वुमेन्स डे। आज इतका मोठा कार्यक्रम करण्यात आलाय। विशेष कार्यक्रम होता, एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय या उत्सव समितीने। संजय ठाकूर यांचं हे कार्य काय सांगाल त्या संदर्भात? संजय ठाकूर साहेबांनी जे कामं केले ना ती खरंच त्याचा कौतुक करायला हवं आहे, कारण की जे आमचं जे संस्कृती आहे ती लुप्त होऊन चाललं आहे, पण तिचा जपण्याचं काम तिने केले आहे। नक्कीच आणखीन काही महिला आहेत। मैं कहना चाहूंगा आज इतना बड़ा उत्सव समिति से कार्यक्रम हुआ है, क्या कहना चाहेंगे, कैसे लग रहा है आपको? आपको सम्मानित किया गया है। मुझे बहुत अच्छा लग रहा है। हमारे जो भाइयों लोगों ने इतना अच्छा बहुत अच्छा काम किया, इसलिए मैं सबको, सारी महिलाओं को वुमेन डे की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहूँगी। थैंक यू। आप क्या कहना चाहेंगे? मुझे बहुत अच्छा लगा इस प्रोग्राम में आके। मैं फर्स्ट टाइम ऐसा कोई प्रोग्राम कर रही हूँ और मुझे सच में बहुत खुशी हुई। मैं सबको यही बोलूँगी, सारी वुमेन्स खुद को कमज़ोर ना समझे, खुद को बहुत स्ट्रांग समझे और आगे बहुत प्रोग्रेस करे। हैप्पी वुमेन्स डे टू एवरीवन। नक्कीच या कार्यक्रमातून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। विविध मान्यवर असतील त्या क्षेत्रातील त्यांचा इथे सत्कार करण्यात आला आणि आज जागतिक महिला निमित्त जे ते या महिलांचाही या ठिकाणी गौरव करण्यात आलाय। वीडियो जर्नलिस्ट मनोज सोलंकी, समी, महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।